आदिशक्ती जर इथे नसतील तर एकाच ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. महादेव तेच आता आम्हाला या पेचातून सोडवू शकतात, परंतु त्यांना आमच्या पतीच्या रूपात नाही, आमच्या गुरुच्या आदिदेवतेच्या रूपात पूजावं लागेल. या महाशिवरात्रीला महादेवांना प्रसन्न करून आम्ही या पेच प्रसंगाचं उत्तर शोधून काढणारच. तू या युद्धात आमची मदत करावी अशी आमची इच्छा आहे. आम्हाला तुझी साथ हवी आहे यमाई. नाही, आम्ही तुला साथ देऊ शकत नाही. महादेव, एक पती म्हणून नव्हे, एक गुरु म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा. यमाईला कसं पटवून देऊ ते आम्हाला सांगा. आम्हाला मदत करा. देवी, नैवेद्य. देवी, आपण आणि महादेव विरहात असताना आपण नित्य नेमाने शिवरात्रीला त्यांच्या पिंडीची पूजा करायचा, पण आता आपण दोघं सोबत राहता. आता आपण थेट त्यांचीच पूजा का नाही करत? त्या दोन गोष्टीत खूप फरक आहे पद्महंसा. काय फरक आहे देवी? महादेव आमचे पती सुद्धा आहेत. जेव्हा आम्ही त्यांचं थेट पूजन करतो तेव्हा ती आमच्या पतीची पूजा झाली. पतीबरोबर आपण सुख, दुःख, राग, लोभ हे सगळं वाटून घेतो. त्यांच्यावर रागावतो, भांडतो. परंतु आत्ता आम्हाला गरज आहे ते आमच्या गुरूंची. आम्ही त्यांचे भक्त आहोत. या अमूर्त रूपात आम्हाला ते महादेव सापडतात. त्यांच्या समोर आम्ही केवळ नतमस्तक असतो. तिथे बाकी कोणताच विचार आडवा येत नाही. आम्हाला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतात. आणि आज आम्हाला या मार्गदर्शनाची सगळ्यात जास्त गरज आहे. अष्टदिशा बंधन करताना कुठलीही दिशा अपूर्ण राहू नये यासाठी कुठल्याही परिस्थितीत आम्हाला यमाईला या युद्धात मदतीसाठी तयार करायलाच हवं. आणि आम्हाला खात्री आहे महादेवच आम्हाला त्यातून मार्ग दाखवतील. महादेव, महादेव, या त्रैलोक्याचा अधिपती कोण आहे? कोण आहे? आपण असुर नरेश. हा, आम्ही आहोत असुर नरेश, महिषासुर, या त्रैलोक्याचे अधिपती.
केवळ आमच्या नामोल्लेखाने सुद्धा समस्त देवतांचा थरकाप होतो, ते भयभीत होतात. आणि तरी सुद्धा चहू बाजूने महादेव महादेव असा जप का ऐकू येतोय? हे दुस्साहस कुणाचं आहे? असुर नरेश, आज महाशिवरात्री आहे, श्री महादेवांचा विशेष दिवस. आज सगळीकडे त्यांची पूजा होणारच. संपूर्ण त्रिखंडावर आमचं साम्राज्य असताना कुणी महादेवांची पूजा का करावी? असुर नरेश, याची कल्पना आपल्यालाही आहे की असुर सुद्धा श्री महादेवांची पूजा करतात, त्यांना मानतात, त्यांच्यासाठी तप करून श्री महादेवांचे आशीर्वाद घेतात. मग आता हे चित्र बदलायला हवं सम्राज्ञी. सम्राज्ञी, कोणत्याही परिस्थितीत हे चित्र आता बदलायलाच हवं. इथे आम्ही जीव ओतून त्या तुळजाशी युद्धाची सिद्धता करतो आहोत, आणि तिथे आमच्या साम्राज्यात तिचे पती असलेल्या महादेवांची पूजा होते आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही, कदापि नाही. आज्ञा असुर नरेश. संपूर्ण त्रैलोक्यात आपले असुर सैनिक पाठवा. महादेवांची पूजा जिथे कुठे चाललेली असेल ती उद्ध्वस्त करा, आणि पूजा करणाऱ्याचं शिर थडा वेगळं करा, शिरच्छेद करा. आता सगळ्यांना कळायला हवं, त्यांचं आराध्य आता महादेव नाहीत, त्यांचं आराध्य आहे असुर नरेश महिषासुर. आता कोणीही महादेवांना पूजणार नाही. पूजा होईल केवळ महिषासुराची. जशी आज्ञा असुर नरेश. आम्ही सर्व सैन्य धाडून देतो. असुर नरेशांचा विजय असो. असुर नरेश नेहमीच योग्य आणि आक्रमक निर्णय घेतात बघा, आणि आता बी तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आणि उत्तमच आहे हो. हा, मग पूजा तुमचीच व्हायला पाहिजे. तुम्ही असुरांचे सम्राट हायसा, महाप्रतापी महापराक्रमी हायसा हो. हे तिन्ही लोक तुम्ही तुमच्या सामर्थ्यानं टाचेखाली आणले आहेत तुमच्या. अशा वेळी हे दुर्बल आणि सामर्थ्यहीन मनुष्य दुसऱ्या कुठल्या देवाची पूजा करू शकत नाही, आणि करत असतील तर अशा अपराध्यांचा शिरच्छेद व्हायच पाहिजे. बोल, आणखी बोल. काय काय असुर नरेश, माझे आराध्य दैवत बी तुम्हीच आहेत. मी तुमच्या बिगर कोणाला बी मानत नाही बघा. हा, मी तुमच्यासाठी एक आरती बी लिहिली आहे, म्हणून दाखवतोच बघा. आमचे असुर नरेश आहे सर्वांमध्ये श्रेष्ठ, त्यांच्या कार्याने झाले तिन्ही लोक भ्रष्ट. भ्रष्ट? संतुष्ट संतुष्ट म्हणायचं तो. त्यांच्या कार्याने झाले तिन्ही लोक संतुष्ट, त्यांची महती आहे. जी वार्ता घेऊन आलायस ती सांग. बोल लवकर. काय काय तेच सांगायचं विसरलो बघा. असुर नरेश, त्या तुळजाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी म्यान म्हणून समधी तयारी केली आहे, आणि समध्या गावात म्हणून सैतानवटीच्या बिया पसरवलेल्या आहेत. आता लवकरच समध्या गावात हाहाकार होणार बघा. हा, वा, उत्तम. तिथे तुम्ही तुळजाच्या मार्गात काटे पेरत आहात, आणि इथे दैत्यगुरु शुक्राचार्य आणि आम्ही त्या यमाईच्या आयुष्यात वादळ निर्माण करत आहोत. बऱ्याच काळानंतर आमच्या योजनेप्रमाणे, आमच्या मनाप्रमाणे काहीतरी घडतंय. वा,
काय काय? गावाच्या इतक्या जवळ पोहोचलो आहोत तरी कुठेतरी विचित्रच जाणीव होते. आमच्या गावातलं हे नेहमीचं वातावरण नाहीये. काहीतरी नक्कीच बिघडलंय. तू आमच्या राज्याची पहारेकरी. देवी, प्रणाम देवी. तुला पाहून लोक निश्चिंत होतात, पण आज तूच एवढी चिंतेत, एवढी अस्वस्थ कायस? काय झालं? देवी, मोठी अडचण निर्माण झाली आहे हो. मी डोंगरावरून काही कामासाठी खाली उतरले होते आणि गावापासून दूर गेले होते, पण परत आले तर सगळं बदललंय. काय बदललंय? नेमकं काय घडलंय? गावावर कुठल्या असुराने हल्ला केलाय का? किंवा उपासमारी? किंवा तत्सम काही संकट? काय झालंय गावाला? माझे गावकरी सुरक्षित तर आहेत ना? कसं सांगू देवी, ते सांगायला गाव आणि आपला डोंगर आहे कुठं? आमचा डोंगर, आमचं गाव गेलं कुठे? नक्की झालं काय? अगं आई राजा, आई राजा, काय झालं ओवी? एवढी का घाबरली आहेस? आई राजा, मला तुझी लई काळजी वाटत होती ग. तू महाशिवरात्रीची पूजा करायला गेली होतीस ना? होय तर. अगं गावात असुरांच्या सैनिकांनी येऊन दवंडी पेटवली की कुणीही ती पूजा करणार नाही. जो करेल त्याला शिक्षा होईल. तू नग काळजी करू, मला काय बी झालेलं नाही आणि या गावातल्या कुणाला बी काही होणार नाही. हा महाशिवरात्रीचा प्रसाद आहे, हे घे. गावाच्या वतीनं माळरानावर म्या महाशिवरात्रीची पूजा मांडली आहे. खरंच? होय. आता गावातल्या समद्यांना हा प्रसाद दे. त्यांना महादेवांचं दर्शन घ्यायला सांग. आज महाशिवरात्री आहे. महादेवांच्या कृपेपासून कोणी बी वंचित राहायला नको. घे. मी समद्यांना वाटून येते हा. आज महाशिवरात्र, माझ्या देवतेची म्हणजेच महादेवांच्या पूजेचा दिवस. या दिवसाची गेले कित्येक दिवस वाट बघत होतो मी, पण नाही, मी या महालात पूजा करता येणार नाही. महिषासुराने महाशिवरात्रीच्या पूजेवर बंदी घातली आहे. मला या महालातून कुठेतरी दूर जाऊन पूजा केली पाहिजे. स्वामी कुठे गेले असतील? देवी, अहो आज महाशिवरात्र आहे.
आजच्या दिवशी भक्तिभावाने महादेवांची पूजा करणाऱ्या प्रत्येक भक्ताकडे ते जातात. तिथेच गेले असतील. त्याची आम्हाला कल्पना आहे, परंतु आम्ही देखील त्यांचे भक्त आहोत. आम्हीही त्यांची पूजा केली आहे. आता आम्हाला त्यांचं दर्शन कधी घडेल? हा प्रसाद द्यायचा आहे त्यांना. देवी, तुम्हीच नेहमी म्हणता ना, योग्य वेळ आली की महादेव भेटतात. त्यात आज महाशिवरात्र आहे आणि तुम्ही साक्षात पार्वती रूप तुळजा आहात. परंतु तरीही आता आम्ही देखील इतर भक्तांसारखी वाट पाहायची का प्रसाद अर्पण करण्यासाठी? यमाईला आपली गरज आहे ते. जा, यमाईला भेटायला जा. देवी, काय झालं? आम्हाला स्वामींचा संकेत मिळाला. आम्हाला जावं लागेल. त्यांना भेटायला का? नाही, यमाईला आमची गरज आहे. महाशिवरात्रीला स्वामींनी हा प्रसाद खावा म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत होतो. परंतु आमच्या गुरूंनी आम्हाला दुसरा मार्ग दाखवला. आमची वैयक्तिक भक्ती आमच्या आदिदेवतेच्या आदेशासमोर लहान आहे. आम्हाला जावं लागेल. एवढ्या घाईत कुठं जातोयस? नभाजीराव, नमस्कार. ए, तुझा नमस्कार चमत्कार तुझ्याकडे ठेव आणि म्या काय विचारलं आहे ते पटदिशी बोल. बोल. नभाजीराव, अहो काय विचारलं तुम्ही? तुझं काय चाललं आहे? अहो पहारा देण्याचं काम चाललंय माझं. अरे मामाजी, शांत डोक्यानं काम घ्यायचं. हे बघ, मला चांगलं माहित आहे पहारा देण्या व्यतिरिक्त तुझं वेगळं काहीतरी चालू आहे ते पटदिशी बोल. हा बोल. नभाजीराव, खरंच तुम्ही फारच हुशार आहात बुवा. हा, किंवा तुम्ही आहेच. पुढे बोल. नाही, तुम्हाला बरोबर कळलंय बघा. कळलं ना? आता मला जे कळलं आहे ते आता पटदिशी सांग. नभाजीराव, काय? अहो तुम्ही आपले हात म्हणून सांगतो तुम्हाला. वय कोणालाही सांगू नका. अजिबात कोणाला बी सांगणार नाही. रात्र खूप वैराची आहे. काय बोलतोयस? नीट पहारा दिला पाहिजे म्हणूनच मी नेमून दिलेल्या जागेवरून इथं पहारा द्यायला आलोय. कसं आहे, इकडून बघितलं तर तिकडून वार होऊ शकतो, तिकडे बघितलं तर इकडून वार होऊ शकतो आणि समजा पाठीमागून वार झाला तर नाही. पाठीमागून वार झाला तर काय करायचं? पहारा द्या. नबाजीराव बरोबर बोलले आहे. रात्र वैऱ्याची आहे. अरे पण रात्र कुठं आहे? अरे दिवसा ढवळा आहे. येण्यात काढून गेला मला. नेहमी असंच करतो या, काहीतरी शब्दात गुंतवून निघून जातो या. मला माहित आहे याला मी कुठंतरी पाहिलं आहे, पण कुठं पाहिलं आहे तेच आठवत नाही. नबाजी, असं करून चालणार नाही. हा, शोधलं पाहिजे. पांढरा फुल. अरे आज महाशिवरात्री आहे आणि महादेवाला पांढरं फुल आवडतंय. हा म्हणजे ह्यो महादेवाची पूजा करायला गेला नसेल ना? नबाजी, याचा पाठलाग करून सत्य काय ते शोधायला पाहिजे.
प्रकार होतोय? तुळजा, तू कठीण प्रसंगात तुझी आठवण यावी आणि तू समोर प्रकट व्हावीस, यासारखं दुसरं समाधान नाही. एका बहिणीची व्यथा दुसऱ्या बहिणीला कळणार ना. महाशिवरात्रीची पूजा आटोपल्यानंतर आम्हाला महादेवांचा संकेत मिळाला. आमचा डोंगर, आमचा गाव, आमची माणसं सगळंच नाहीच झालंय. हे संकट असं आहे की ज्याच्याशी आम्ही युद्धही करू शकत नाही. हा नक्की काय प्रकार आहे काहीच कळत नाहीये. एवढं सगळं झाल्यावर अस्थिर होणं स्वाभाविक आहे, परंतु काळजी करू नको. तुला तुझ्या भक्तांची चिंता लागून राहिली आहे, तशीच आम्हाला देखील चिंता आहे. परंतु आम्ही तुला वचन देतो, त्यांना काहीही होणार नाही. आम्हाला आमच्या कुंडलिनी शक्तीची मदत घेऊन पाहावे लागेल की नक्की हा सगळा काय प्रकार आहे. राजवाड्यापासून तर मी दूर आलोय. ती जागा इथंच मी शोधली होती, जिथं महादेवांची सागर संगीत पूजा करता येईल, जिथं कोणी येऊन त्रास देणार नाही. अरे, हे तर तेच झाड आहे. ह्याच दिशेनं आला होता ह्यो. काय काय ना बाजीराव, याला शोधायला पाहिजे. कुठं गेला असेल बरं? तिकडे जाऊन बघू. आज काही म्या याला सोडत नसतोय. चला. काय मध्ये 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 सापडला.
आता बराच सापडला. याच्यावर जो संशय होता तो खराच ठरला तर महिषासुरांनी महाशिवरात्रीच्या पूजेवर बंदी घातली, तरी बी ह्यो इथं त्यांच्याच महालाच्या बाहेर पूजा करतो या. तर सम्राज्ञींना मी याचा खरा चेहरा दाखवतो. हा असूर नसून हेर आहे हे सुद्धा मला पुराव्यासकट सिद्ध करता येईल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काही समजलं का ग तुळजा? तुझं गाव आणि डोंगर इथेच आहे. इथे कुठे आहे? इथे असे तर ते आम्हाला दिसत का नाहीये? कारण महिषासुराने कारस्थान करून त्याला एका वेगळ्या काळात पाठवून दिले. महिषासूर तिन्ही लोकांचा स्वामी तर झालाय, परंतु त्याचबरोबर त्याला काही देवांच्या गुप्त विद्या देखील स्वर्गात मिळाल्या. शुक्राचार्यांच्या मदतीने तो त्याचा वापर करतोय. त्या दोघांनी काळाला अशा प्रकारे फिरवले की डोंगर आणि गाव वर्तमान काळातून भूतकाळात गेले. आपण जर लवकर त्यांना परत आणलं नाही तर गावातील सर्व लोकांच्या जीवाला धोका तर निर्माण होईलच, तर औंधची भूमी देखील पाताळात धसून जाईल. त्या महिषासुराचा अंत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही आत्ताच्या आत्ता त्याच्या महालावर जाऊन प्रहार करतो. शांत हो यमाई. महिषासुराला हरवणे इतके सोपे नाही. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देवी देवतांसाठी देखील अमर झालाय. त्याने दुस्साहस केलेला असताना आम्ही हातावर हात ठेवून शांत बसायचं? आमचा गाव, आमचा डोंगर, आमचे भक्त यांच्यासाठी काहीच करायचं नाही? करायचं ना. आपण त्या सगळ्यांना त्या काळातून परत खेचून आणूया तिथे. हे कसं शक्य? त्यावर एकच उपाय. काळाशी युद्ध करायचं असेल तर महाकाळाची अर्चना करावी लागेल. आणि महाकाळ म्हणजे साक्षात महादेव. आज त्यांचाच दिवस आहे, महाशिवरात्री. महिषासुराने जरी हा डाव मांडला असला तरी देखील त्याने अतिशय चुकीचा दिवस निवडला. तू शांत हो यमाई, शांत हो. प्रणाम देवी. जा, एक सहस्त्र बेलपत्र घेऊन ये. आत्ता घेऊन येते. यमाई, आपण 1 सहस्त्र बेलपत्रांचा अभिषेक करून महाकाळाला प्रसन्न करूयात. पण इथे महादेवांचं मंदिर किंवा पिंडी सुद्धा नाहीये. मातीची पिंड करून चालणार नाही, कारण विधी खूप मोठा आहे. आपल्याला देवत्व असलेलीच पिंड लागणार आहे. गावात एक मंदिर होतं, पण आता गावही नाहीसं झालंय. मग आता काय करायचं? आपल्या मनातली अस्वस्थता आम्हाला लक्षात येते देवी, परंतु एक नियम लक्षात ठेवा. जे पिंडी ते ब्रह्मांडी. महादेवांनी आम्हाला एक मंत्र दिला होता. जे पिंडी ते ब्रह्मांडी ते इथे सरळ लागू होत नाही, परंतु जर ते उलट केलं तर
पिंडीत जर अखंड ब्रह्मांड दडले तर ब्रह्मांडातूनच आपण पिंड मागवली तर हे कसं शक्य होईल? आपण आदिशक्तीचे अंश आहोत, एवढं तर आपण साध्य करूच शकतो. जे ब्रह्मांडी ते पिंडी. ही नक्की कसली जाणीव होत आहे? दोन मोठ्या शक्ती एकत्र आलेल्या दिसत आहे आणि साक्षात ब्रह्मांडातून दिव्य पिंड अवतरत आहे. भूलोकीवर एवढी मोठी शक्ती एकत्रित होण्याची ही प्रथमच वेळ आहे. हे सारं काही यमाईची मदत करण्यासाठी घडत आहे. आज महाशिवरात्र आहे आणि त्या दोघी मिळून महाकाल कवच निर्माण करत आहेत. 1,000 बिल्वपत्रे अर्पण केल्यावर ते कवच सिद्ध होईल आणि ते सिद्ध झालं तर यमाईचा डोंगर आणि गाव भूतकाळातून परत येतील. हे होऊन चालणार नाही. मला त्यांच्या विधीमध्ये विघ्न निर्माण करावंच लागेल. तुळजा आणि यमाईला रोखावंच लागेल. आपल्याला महाकाळाला प्रसन्न करायचं. त्यामुळे प्रत्येक बेलपत्र वाहताना ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. विचलित होऊ नको यमाई. ह्या पवित्र कार्यात अडथळे येणारच, हे अपेक्षितच होतं. तू अभिषेक थांबवू नकोस.
नक्कीच शुक्राचार्य या पूजेत विघ्न आणत आहेत आणि आम्हा दोघींची चेतना या पूजेमध्ये समर्पित आहे. त्यामुळे पूर्ण शक्तीनिशी आम्ही हल्ला सुद्धा करू शकत नाही. ही पूजा असफल झाली तर यमाईला तिचा गाव परत मिळवण्यासाठी खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल. असुर सम्राज्ञीचा इजा असो. नभाजी, एवढे धापा टाकायला काय झालं? असं काय अघटित घडलंय? काय काय अहो नुसतं आगटीत नाही, भयंकर. अहो महाशिवरात्रीची पूजा चालली आहे. हो, आम्हाला ठाऊक आहे महाशिवरात्रीची पूजा सुरू आहे आणि जो कोणी ही पूजा करेल त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल. आणि त्यासाठी आम्ही आमचं असुर सैन्य आधीच पाठवलंय. कुठं? भूलोकावर. काय काय? हो, असुर सम्राज्ञी भूलोकावर नाही, या आपल्या महालात महाशिवरात्रीची पूजा चालली आहे. काय? वय शुद्धीवर आहेस ना? महाशिवरात्रीची पूजा आणि तीही आमच्या महालात. वय आणि ती कोण करते? अहो त्योच हेर ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. नभाजी, या आधीही तू त्या असुर सैनिकावर संशय घेतला होतास, पण प्रत्यक्ष मात्र तसं काहीच झालं नव्हतं. काय काय? अहो यावेळेस तसं नाही होणार बघा. तो नक्की सापडणार, त्याची लबाडी नक्की उघड होणार. एकदा विश्वास ठेवा की माझ्यावर. आणि जर का असं काहीच सापडलं नाही तर गाठ या असुर साम्राज्ञीशी आहे हे ध्यानात ठेव. हे वादळ आम्हाला रोखावंच लागेल. महाकाळाच्या आराधनेतला हा व्यत्यय दूर करावाच लागेल. तुझ्या मंत्रांचा आघात आता वाढव, कारण ही परीक्षा केवळ आमच्या शक्तीची नाही तर तुझ्या भक्तीची देखील आहे. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. हे काय झालं?
तुळजा आणि यमाई पूजेत सफल झाल्या की काय? महादेव महाकाल रूपात प्रसन्न झाले की काय त्यांच्यावर? ओम नमः शिवाय. महादेवाच्या पिंडीची पूजा करतोय हा. आता पटली नव तुमची खात्री? हो, म्हणजे एवढे दिवस आम्ही आमच्या महालामध्ये साप पाळत होतो, याची शिक्षा याला नक्कीच मिळणार. आतुर सैनिका, तुझी ही हिम्मत! तुळजा, अखेर आमचं गाव वाचलं, संकट टळलं, सारं काही पूर्ववत झालं. तू आमच्या मदतीला आलीस म्हणून हे शक्य झालं. महिषासुराचा हा डाव फसला आहे. महिषासुराला हरवण्यासाठी आपल्याला एकमेकींची मदत घ्यावीच लागणार आहे यमाई. तू काय म्हणते आहेस हे आम्हाला कळतंय. तुझी इच्छा आहे की आम्ही या युद्धात तुला मदत करावी. आमचाही तोच मानस आहे ग, पण आम्ही अजूनही दोलायमान स्थितीत आहोत. परंतु का? तुझ्या मनात एवढी चलबिचल का सुरू आहे? तुळजा, अगदी थोडाच काळ आम्ही तुझ्यासह तुळजापुरात असतानाही महिषासुराने आमच्या भक्तांच्या आयुष्यात अशी उलथापालत केली. तुमचं युद्ध तर दीर्घकाळ चालेल. तुझ्या मदतीसाठी आम्ही युद्धभूमीत उतरलो, तर महिषासूर त्या काळात इथे काय थैमान घालेल सांगता येत नाही. त्यापेक्षा तू हा विचार कर, जर आमच्या युद्धात महिषासूर अजेय झाला, जर तो हे युद्ध जिंकला, तर तो काय उत्पात करेल? हो, त्याबद्दल ही काळजी आहेच मला. म्हणून आमची द्विधा मनस्थिती झाली. तुला मदत करायची इच्छा आहेच, पण त्याच वेळी आमच्यावर आमच्या भक्तांच्या रक्षणाचं दायित्व आहे. त्यांचाही विचार मनात येतो. त्यांच्यासाठी नक्की काय हितकारक आहे, याच विचाराने मी द्विधा मनस्थितीत आहे.